अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाला थेट इशारा दिलाय। काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका विधवा महिलेच्या घरी तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आज मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात धडकले। यावेळी त्यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांची भेट घेत स्मार्ट मीटर बळजबरीने न लावण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले। निवेदनात नागरिकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय कोणत्याही घरात स्मार्ट मीटर बसवू नये, विशेषतः गरीब, विधवा, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर दबाव टाकून मीटर बसवण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, नागरिकांच्या घरात घुसून जबरदस्तीने मीटर बसवलं तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक इशारा दिलाय। आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एका विधवा महिलेच्या घरचं मीटर काढलं। ते बाई मीटर काढू देत नव्हती म्हणून त्यांची लाईन कापून टाकली। त्यांचा फोन आला तर बच्चूभाऊ घरीच होते आपले बसलेले, जिल्हाध्यक्षसुद्धा घरी होते बसलेले। तिथून मग बच्चूभाऊंनी यांच्याशी वार्तालाप केला। यांनी जेव्हा त्यांची प्रोसेस त्यांनी केली होती ती परत ती लाईन जोडून दिली। आता मला सांगा, बच्चूभाऊंनी फोन केला किंवा आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला म्हणून ती लाईन त्यांनी परत जोडून दिली। मग सर्वसामान्य माणसांनी कुठं जायचं? त्यांच्यासोबत जर असा अन्याय करत असतील तर हे व्यवस्थित चांगलं नाही। आणि स्मार्ट मीटरची जे तुम्ही सक्ती करत आहे, सक्ती करता येत नाही, ते इच्छुक आहे। त्यांची जर मानसिकता असेल तर स्मार्ट मीटर लावायची तर ते लावू शकतात, अन्यथा ते तुम्हाला मनाई करू शकतात। हे यांना अजूनही कळलेलं नाही। आणि स्मार्ट मीटर ते खरोखर फास्ट आहे। तुम्हाला जर 3000 रुपये बिल येत असेल, स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुम्हाला 3500 रुपये बिल येणेच आहे। तर अशामधून तुम्ही जर लोकांची लूट करत असाल, म्हणजे कंपनी जर लोकांची लूट करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज आम्हाला उठवावा लागेल। आणि याच्यापेक्षाही मोठं आंदोलन, यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही करू। सांगा ना। या ठिकाणी आज आम्ही सर्व दर्यापूर अंजनगाव तालुक्याच्या वतीने विद्युत मंडळाला आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी अनेक जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे आणि अनेक लोकांच्या तक्रारी ह्या आमच्यापर्यंत पोचल्या। या तक्रारींच्या दखल घेऊन आज उपविभागीय अभियंता यांना आम्ही आज निवेदन दिलं की तुम्ही कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटरची सक्ती करू शकत नाही आणि ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले असतील त्या ठिकाणी तुम्ही चेक मीटर केंद्र सरकारच्या आदेशानुसार बसवले का? परंतु या दर्यापूरमध्ये असं जाणवलं की त्यांनी एकाही ठिकाणी चेक मीटर बसवलेलं नाही, म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट त्या MSCB बोर्डाकडून चालू आहे। आणि तो घाट बंद करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक सुधाकर भाऊच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी एकत्र झालो, त्यांना निवेदन दिलं। जर यानंतरसुद्धा जर हाच प्रकार चालू राहिला तर भाऊनं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक मोठं आंदोलन या दर्यापूरमध्ये छेडण्यात येईल। हे विनंती वजा त्यांना ताकीद द्यायसाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व शिवसैनिक जमा झाले। सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।